आपल्याला माहिती असेल की कोल्हापूर शहराला 1 वर्षापूर्वी मी खासदार झाल्यानंतर काही घोषणा केल्या होत्या। त्यामध्ये कोल्हापूर शहराला बसेस आपण आणू अशी मी घोषणा केलेली होती। खरं पाहता कोल्हापूर महापालिकेचा जो KMTचा विभाग आहे तो अडचणीमध्ये किंबहुना ICU मध्ये असल्यासारखी त्याची परिस्थिती आहे। 2015 साली 75 बसेस कोल्हापूर महापालिकेला मिळालेल्या होत्या। त्यातल्या निम्म्याहून अधिक बसेस सध्या नादुरुस्त आहेत आणि पूर्वीच्या असणाऱ्या बसेस त्या तर सगळ्या थांब्याला लावून ठेवलेल्या आहेत आणि याच्यामुळे कोल्हापूर शहरामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टेशन दळणवळण जे आहे ते संपूर्णपणाने विस्कळीत झालेलं होतं। त्याचबरोबर नादुरुस्त बसेस त्याचा मेंटेनन्स आणि दुरुस्तीसाठी महापालिकेकडे अर्थव्यवस्थेची तरतूद नव्हती। KMTच्या माध्यमातून उत्पन्न होत नसल्यामुळे त्यामध्ये असणारे जे कर्मचारी आहेत त्यांचे पगार वेळेवर होत नव्हते। अशा अनेक समस्यांना कोल्हापूरची KMT ही ग्रासलेली होती। मध्यंतरीच्या कालावधीमध्ये फेम नावाची एक योजना आलेली होती ज्याच्यामध्ये बसेस देण्यात आल्या होत्या। त्यावेळी सुद्धा कोल्हापूर महापालिकेच्या वतीने प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवलेला गेला होता, परंतु त्याला लोकसंख्येचा निकष होता, लोकसंख्येची अट होती आणि कोल्हापूर हे ड वर्ग महापालिका असल्यामुळे तिथं 10 लाख शहराची लोकसंख्या असेल तरच आपण त्या फेम योजनेमध्ये समाविष्ट होऊ शकलो असतो अशी परिस्थिती होती। खूप प्रयत्न त्याही वेळी झालेले होते, अनेक बैठकाही झाल्या होत्या, परंतु त्यामध्ये ते काही शक्य झालं नाही। परंतु नव्यानं गेल्या 9 वर्षापूर्वी देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, केंद्रस्थानी प्रधानमंत्री मोदीजी आले आणि त्यांनी सर्व क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली। त्यामध्ये दळणवळणाचा विषय सुद्धा घेतला आणि तो सुद्धा बसेस म्हणजे पर्यावरणपूरक बसेस दिल्या गेल्या पाहिजेत अशी त्यांची भूमिका होती। त्यामध्ये सुद्धा आपला कोल्हापूरचा जो प्रस्ताव गेला होता तो पूर्वी 50 बसेसचा होता आणि 50 बसेसनी आपल्या शहराची सगळी वाहतूक व्यवस्था नीट होणार नाही म्हणून 100 बसेसची मागणी मी केली। या कामी मी मंत्री महोदयांना भेटलो, गडकरी साहेबांना भेटलो, अनेक वेळा भेटलो, एकदा दोनदा नाही अनेक वेळा, आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूरला या बसेस आणायच्याच या इथून दिल्लीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये मी खासदार झाल्यापासून माझे प्रयत्न सुरू होते। 30/10/2023 रोजी प्राथमिक बैठक झाली ज्याच्यामध्ये केंद्र सरकारचे प्रतिनिधी, राज्य सरकारचे प्रतिनिधी यांनी ही बैठक घेतली आणि आपले प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्राकडे पाठवण्यात आले आणि अंतिम बैठक जी झाली ती काल म्हणजे 2 तारखेला काल ती बैठक झाली ज्याच्यामध्ये केंद्राचे अधिकारी होते, राज्याचे सचिव होते, कोल्हापूर महापालिकेचे केशव जाधव म्हणून जे KMT विभागाचे प्रमुख आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित होते। अनेक त्यांची एक प्रश्नावली होती की बाबा 100 बसेस तुम्हाला मिळाल्या तर त्यांच्या पार्किंगची व्यवस्था आहे का, त्यांच्यासाठी चार्जिंग स्टेशनची व्यवस्था आहे का, त्यांच्यासाठी 33 kVAचं जे वीज पुरवठ्याचं DP लागणार आहे तो उपलब्ध आहे का, त्यांच्या मेंटेनन्स करण्यासाठी मेकॅनिक्स आहेत का, अशा अनेक प्रश्नावलीमध्ये आपल्या महापालिकेकडून केशव जाधवांनी सकारात्मक सगळ्या गोष्टी तिथं माहिती दिल्यामुळं काल सकारात्मक अशी ती चर्चा झाली आणि आज सकाळीच म्हणजे मला वाटतं मी काल बोललो होतो की काल बैठक झाली आणि आज सकाळी मंजुरीचं पत्र आलेलं आहे। ते कुठं आहे? मंजुरीचं पत्र आलं ज्याच्यामध्ये कोल्हापूर शहरासाठी 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेल्या आहेत आणि ही एक खूप मोठी घोषणा आणि आनंदाची बातमी कोल्हापूरकरांसाठी आहे। एका बसची किंमत साधारण 40 लाख रुपये आहे
आणि या सगळ्याचं जर आपण बघितलं तर 40 करोड रुपये कोल्हापूर शहरासाठी या माध्यमातून दिले गेलेले आहेत। या सगळ्या ई बसेस आहेत, म्हणजे पर्यावरणपूरक। आता सगळ्या पर्यावरणाच्या अनेक गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत सगळीकडे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून, तर त्याच्यासाठी एक मोठं पाऊल हे केंद्र सरकारचं आहे। यामध्ये ही बस किंवा या बसेस चारी बाजूला फिरल्या पाहिजेत असा आपला प्रयत्न आहे। अगदी सांगलीपर्यंत ही बस जावी असा माझा प्रयत्न आहे, कारण सांगलीसाठी मिरजसाठी आपल्याकडून जाणारे लोक खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि रेल्वेची व्यवस्था तुम्हाला माहिती आहे त्याची व्यवस्था आहेच। या बसेसमध्ये मॅन पॉवर कमी लागणार अशा पद्धतीचा एक माझा प्रयत्न आहे। म्हणजे ज्या पद्धतीनं परदेशामध्ये त्याची वाहतूक केली जाते, ई बस असल्यामुळं ई प्रणाली किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून याचा सगळा व्यवहार झाला पाहिजे। उदाहरणार्थ, बसमध्ये तुम्हाला तिकीट देण्यासाठी कंडक्टर असणार नाही, फक्त ड्रायव्हर हे बस ऑपरेट करतील। पुढच्या दारातून आत यायचं, UPI पेमेंट म्हणजे डिजिटल पेमेंट, तुम्ही फोनपे असेल कुठला जे काय असेल तुमच्याकडं त्याच्यातूनच तुम्ही पेमेंट करू शकाल। आणि जर तुमच्याकडे UPI नसेल, कालांतरानं ते मला वाटतं आता सगळ्यांकडे आहेच, परंतु नसेल तर तुम्हाला एक डिजिटल कार्ड दिलं जाईल। तुमच्याकडे ते कार्ड तुम्ही 100 रुपये टॉपअप करा, 200 रुपये टॉपअप करा, जसं क्रेडिट कार्ड असतं तसं तुमच्याकडे 100 रुपयाची नोट तुम्ही दिली की ते टॉपअप कार्ड करून दिलं जाईल। ते कार्ड तुम्ही 100 रुपये संपेपर्यंत वापरू शकता, 2 दिवस 4 दिवस महिनाभर जे काय असेल ते तुम्ही वापरू शकता। तर अशा पद्धतीची डिजिटल प्रणालीसुद्धा या बसमध्ये असणार आहे। मी सांगितलं त्याप्रमाणे लेस मॅन पॉवर लागणार आहे आणि मेंटेनन्स शून्य, फक्त बॅटरीचाच त्याचा मेंटेनन्स जो असतो त्याचीसुद्धा 5 वर्षाची वॉरंटी गॅरंटी आहे। अशा पद्धतीनं कोल्हापूरकरांसाठी हे दिवाळीचं गिफ्ट आहे। यायला 2 महिने लागतील, पण मंजुरी झालेली आहे। मी तुम्हाला मंजुरी पत्र दाखवतो, माझ्या गाडीत आहेत। PM ई बस सेवा ही नवीन योजना आहे। या माध्यमातून देशभरामध्ये 5000 बसेस इलेक्ट्रिक बसेस घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने केलेला आहे। त्याच्यासाठी बजेटची प्रोव्हिजन केलेली आहे आणि त्यातून मोठ्या शहरांना या बसेस देण्याचा प्रस्ताव होता। त्यामध्ये कोल्हापूरचं नाव आपण त्यामध्ये घालून आपल्या बसेस मिळवू शकलो, याचा मला खूप आनंद होतोय। या कामी महापालिकेनेही सहकार्य केलेलं आहे। या कामी राज्य सरकारच्या वतीनं मी मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा, आमचे नेते चंद्रकांत दादा, या सगळ्यांचेही आभार मानतो। आणि गडकरी साहेब, अमितभाई शाह साहेब आणि मोदीजी यांचेही मी कोल्हापूरकरांच्या वतीनं आभार मानतो। आणि याचा फायदा दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणात होईल। एअरपोर्टसाठी सुद्धा एक बस दिली जावी असा एक प्रस्ताव होता। विमानसेवा आता आपल्याकडं 6 डेस्टिनेशन्सची विमानसेवा सुरू आहे, तर कोल्हापुरातून काही स्पॉट्सवरून एअरपोर्टला सुद्धा जाता येईल, यासाठी यातल्या 1 किंवा 2 बसेसचा वापर करण्याचा आपला मानस आहे। अशा एकंदरीत परिपूर्ण कोल्हापूर शहरामध्ये आज बसेस नसल्यामुळं किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट, तुम्ही बघा कुठल्याही प्रगत शहरामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्टेशन खूप मजबूत असतं, आपलं ते एकदम वीक झालेलं होतं। आणि यामुळं निश्चित कोल्हापूर शहराच्या या सगळ्या प्रणालीला खूप चालना मिळेल याची मला खात्री आहे। मला वाटतं एवढंच आहे, बाकी प्रेस नोटमध्ये बाकी माहिती दिलेली आहे। आपले काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता। धन्यवाद। बस आहे, आपलं जे कार्ड आहे ते त्याची काय व्यवस्था असेल? नाही, ई चार्जिंग हा वेगळा पार्ट आहे। कार्डसाठी एक मशीन असणार आहे छोटंसं, जसं हॉटेलमध्ये आपण गेल्यानंतर कार्ड चार्ज करून देतात बघा रूम कीसाठी किंवा कशासाठी, तसं एक छोटंसं मशीन असतं। ते मशीन प्रत्येक बसमध्ये असणार आहे आणि त्यांच्याकडे ड्रायव्हरकडे ब्लँक कार्ड्स दिले जातील। ब्लँक कार्ड तुम्ही त्याच्यामध्ये चार्ज करून जे काय अमाऊंट तुम्ही टाकाल त्या अमाऊंटवर ते कार्ड चार्ज होईल आणि ते तुम्हाला दिलं जाईल। ज्यावेळी तुम्ही बसमध्ये चढाल त्यावेळी कार्ड फक्त स्वाईप केलं की तुमचे 10 रुपये, 20 रुपये, 5 रुपये जे काय असतील ते कट होतील।
एक बसमध्ये चढतानाच आणखीन ह्या KMTचे जिथं इथं थांबे आहेत तिथं सुद्धा त्याची व्यवस्था करता येईल, कार्ड देण्याची व्यवस्था. ह्या सगळ्याची जी पार्किंग किंवा ही सगळी व्यवस्था आहे ती बुद्ध गार्डनमध्ये महापालिकेची 17 एकर जागा आहे आणि त्या 17 एकर जागेमध्ये थोडेसं आता काय आपल्याला डेव्हलपमेंट करावी लागेल. तिथं त्यांचं पार्किंग मेंटेनन्स किंवा काय असेल तर त्याची स्वच्छता आणि चार्जिंग स्टेशन, आता हे सगळ्याला चार्जिंग स्टेशन लागणार आहे मोठं, तर चार्जिंग स्टेशनसुद्धा त्या भागामध्ये करणार आहोत. मी सांगितल्याप्रमाणे चारी बाजूला या फिरतील. आता याचं इकॉनॉमिक्स असं आहे साधारण की 10,000 रुपये रोजचा त्याचा कलेक्शन व्हायला पाहिजे एका बसचं, म्हणजे ते एकदम फिजिबल होतील. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडं बाहेर जावं लागेल. कागल इकडं आता आपली बस 20 किलोमीटर जातेच, साधारण 20 किलोमीटर आत्ता जातेच. तर थोडं बाहेर का जायला लागू नये. मी मग तुम्हाला सांगितलं की मिरज एक खूप चांगला रूट आहे आपल्याला दिवसातनं. हां, ई बसेसला कशाच्या मर्यादा नाहीत. नाही, ई बसेस तुम्ही त्याला सगळं फ्री आहे आणि या सगळ्या वातानुकूलित बसेस असणार आहेत. तो एक आपल्याला प्लस पॉईंट आहे. आता ते आपलं नाही, ते महापालिका त्याचे इकॉनॉमिक्स ठरवतील. मला त्या तिकिटाचा अंदाज नाही आहे. ते किंवा केंद्र सरकारसुद्धा काही अटी असू शकते. नाही, फ्री जर देत असले तरी त्याला महापालिकेचे नफ्या तोटे महापालिकेच्या पगाराचा विचार करायलाच पाहिजे. तो तर एकदम मोठा विषय आहे ना. त्या गाड्यांचा मेंटेनन्स आणि त्यांच्या आपण ते कमी केलं ना, आता कमीत कमी आहे. याला आता मेंटेनन्स शून्य कसं होईल, ड्रायव्हर मॅनपॉवर कमी कशी लागेल, हे आपला विषय आपण करणार आहोत. ही माझी संकल्पना आहे की डिजिटल करण्यासाठी. ही केंद्राची संकल्पना नाही आहे. मीच पहिल्यापासून ते, कारण त्याला 2 डोअर्स आहेत त्यामुळे ते पॉसिबल आहे. इतर आपल्या ज्या गाड्या असतात त्यांना सिंगल डोअर असतात, त्याला हे ड्रायव्हर करू शकत नाहीत ऑपरेट. त्याला 2 डोअर असल्यामुळं जसं लंडन वगैरे ठिकाणी एकाच दरवाज्यातून आत येतात आणि चढायचं असलं तर त्याच दरवाजा, उतरायचं तुम्ही पाठीमागच्या दरवाजातून उतरू शकता. म्हणून ते आपण डिजिटली करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि म्हणजे USP म्हणूया की पर्यावरणपूरक, झिरो कार्बन एमिशन अशा या बसेस आपल्याला मिळत आहेत. इलेक्ट्रिककडं आता आपला देश खूप मोठ्या प्रमाणात आता प्रमोट होतो आहे. इलेक्ट्रिक सगळ्या व्हेकल्सच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात सेल वाढतो आहे. तर त्यात बसेस येणं आणि त्या आपल्यासारख्या कोल्हापूरसारख्या छोट्या शहरामध्ये येणं आणि त्याचा वापर होणं हे मला वाटतं कोल्हापूरकरांसाठी प्रक्रिया झालेली आहे. महापालिकेचे प्रस्ताव गेलेले आहेत. महापालिकेकडून राज्य सरकारकडे प्रस्ताव गेले, राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे गेले आणि त्यातून आता हे आपल्याला मिळणार. रेडी गाडी आहे ना. नाही, 100% नाही, महापालिकेचे जे लोक आहेत, जे विद्यमान लोक आहेत त्यांनाच त्या गाड्या दिल्या जाणार. नवीन भरती त्यामध्ये काय होणार नाही. नाही, त्यांचा दोष नाही ना. नाही, त्यांचा दोष नाही आहे. गाड्या मेंटेनन्स करावं लागतात. मेंटेनन्स नाही झालं की मग ते आपोआपच त्या सगळ्या बाकी नाही, त्याचं ड्रायव्हरच असतो. ट्रेनिंग घेणार. एक मिनिट. कंपनीची कुठलीही एजन्सी अशी नाही आहे. केंद्र सरकार डायरेक्ट वेगवेगळ्या कंपन्यांच्यावर निगोशिएशन करून 5,000 बसेस घ्यायला लागलेले आहेत. टाटा, लेलँड आणि परदेशातल्या काही कंपन्यांच्यावर निगोशिएशन ऑलरेडी चालू आहेत आणि 5,000 बसेस घ्यायचे आहेत. त्यामुळे त्यांची कुठली एजन्सी, त्यांचे ड्रायव्हर्स आणि ते बाहेर न येणं वगैरे ते काय मला सोयीस्कर वाटत नाही. KMTकडेच मॅनेजमेंट राहणार आणि आपले लोक असतील तरच ते व्यवस्थित होऊ शकेल. बाहेरचे लोक तसे करू शकणार नाहीत. एकदम एका गोळीनं 100 आणणार, एका ठिकाणी उभा करणार आणि फोटो काढायचा आपण.
मी एक 8 दिवसात सांगतो किती तारीख. विजयराव ही खुर्ची दे रे इकडे. थँक्यू साहेब. आता ते PMT असेल किंवा ST असेल विद्यार्थ्यांना जे सवलती आता अजून त्याच्यावर काय विचार नाही, पण सवलती द्याव्या लागतील आपल्याला. देऊ ना, विद्यार्थ्यांना द्यायला काय अडचण आहे. विद्यार्थ्यांना महिलांना काय असेल बघूया योजना, मला आयडिया नाही, द्यायला काय हरकत नाही. तुम्ही रस्त्याचं विचारलं कुणीतरी. गाड्या येतील, चांगल्या नवीन सुविधा होतील, सर्व काही होतील, पण आता पण गाड्या ज्या नवीन आल्या त्या खड्ड्यातून जाऊन गाड्या आता वाढायला लागतील. आता या गाड्या येण्याच्या आधी 100 करोड रुपयाचे रस्ते टकाटक होणार आणि आणखीन 90 कोटी रुपये मंजुरीला आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये अधिवेशनामध्ये त्याची तरतूद होईल. 190 कोटी रुपये आल्यानंतर मला नाही वाटत कोल्हापूर शहरातलं अगदी गल्ली बोळसुद्धा एकदम चकाचक होऊन जाईल. त्यामुळं या बसेसची आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपल्या गाड्यांची आणि आपल्या मनकेची सुद्धा चिंता करावी लागणार नाही. रस्त्यावर करायला लावणार. नाही काय बघा, आता काही गरजेच्या गोष्टी असतात ॲन्सिलरीज, जसे आपला आता गॅस पाईपलाईननं चालू आहे आपल्या सगळीकडे. आता ते टप्प्याटप्प्यानं त्याच्या मंजुऱ्या असतात, टप्प्याटप्प्यानं काम होतं. आता ते रस्ता झाल्यानंतर त्या एरिया राजारामपुरीत आता गॅस पाईपलाईन टाकायचं पर्याय नाही, गॅस पाईपलाईन टाकावी लागेल. काही ठिकाणी केबल न्यायचे असतील तर टाकावे लागतील. मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक कोण असं हे करत नाही. गरजेच्या गोष्टी असल्या तरच त्या कराव्या लागतात. शहरामध्ये जवळजवळ आता 30-40% शहर कव्हर होत आलेलं आहे. आमच्या इकडून आता खालून सुरू झालेलं आहे. राजारामपुरीसुद्धा आता जवळजवळ सगळं पूर्ण झालं आहे. दिवाळीला आम्ही राजारामपुरी एरियामध्ये त्याचं आता उद्घाटन करणार आहे, गॅस घरामध्ये पोचण्याचं. आता ऑलरेडी त्याच्या मेन लाईन, सबलाईन सबमेन सगळ्या झालेले आहेत. तर राजारामपुरी हे जाईल, त्यानंतर मग शहरामध्ये मोठी एजन्सी आहे, मोठं काम आहे. त्यामुळं हे काम स्लो होतं आहे. काही ठिकाणी अडवलं जातं आहे, काही ठिकाणी विरोध होतो आहे, काही ठिकाणी परवानगी मिळत नाही. त्यामुळं थोडंसं काम स्लो होतं आहे, परंतु ते काम लवकर शहरामध्ये होईल. शहराच्या विकासासाठी सगळे दिलेले आतापर्यंत विकास कामं देखील होत आहेत, मात्र शहराच्या विकासामध्ये आणखी एक अडथळा असल्याचं बोललं सगळे म्हणजे महायुतीचे. हां, तर शहराची हद्दवाढ ही एक महत्त्वाची अडथळा असल्याचं नाही, शहराची हद्दवाढ झालीच पाहिजे ही भूमिका आम्ही पहिल्यापासून घेतलेली आहे. परंतु ज्या गावांची त्याला परवानगी आहे ती गावं, ज्यांचा विरोध आहे त्यांच्याबरोबर बसून त्यांच्याबरोबर चर्चा करून त्यांना त्याचे जे काही फायदे आहेत, काय अडचणी त्यांच्या आहेत. काही लोकांचा गैरसमज आहे की हद्दवाढ झाल्यावर आमचं अमुक नुकसान होईल, तमुक नुकसान होईल. नुकसान कुणाचंही होणार नाही, फायदाच फायदा होणार आहे. हे बघा, पुणे शहराची 15 वर्षामध्ये 3 वेळा हद्दवाढ झाली. कुठं झालं पुणे शहर आज मोठं झालेलं आहे. तुम्ही बघताय तिथं किती डेव्हलपमेंट झाल्यात, किती प्रकल्प येत आहेत. तर आपल्याकडं आता शहर आपलं मर्यादा यायला लागलेलं आहे. त्यामुळे हद्दवाढ होणं गरजेचं आहे. काही गावं आता तयार आहेत. प्राथमिक स्टेजमध्ये जे गावं तयार आहेत त्यांना घेऊन करावं. भविष्यात ज्या गावांना आपण त्यांचं प्रबोधन करून नंतर त्यांच्याशी चर्चा करून त्याचा करावं. हद्दवाढीला लोकप्रतिनिधींचीच त्याला विरोध असतो किंवा त्यांची मानसिकता नाही असं एक नाही, लोकप्रतिनिधीचं स्वतःचं मत कधीच नसतं. लोकप्रतिनिधीचं मत म्हणजे त्या तिथल्या असणाऱ्या नागरिकांचं मत असतं. एखाद्या गावातल्या नागरिकांचा त्याला विरोध असणं म्हणजे त्या लोकप्रतिनिधीचा विरोध असतो. तर ते ठीक आहे. मी काय सांगितलं तुम्हाला की ज्यांची तयारी आहे अशी एक 8 ते 9 गावं ऑलरेडी आयडेंटिफाईड आहेत. त्या गावांपासून सुरुवात करूया आपण आणि नंतर त्यांची प्रगती बघून मग बाकीचे आपोआपच येतील की आमची पण गावं त्यामध्ये समाविष्ट करा. असा फायदा आपल्याला होईल. त्या गावांचं असं आपण चित्र बदलू की इतर गावं आपोआप त्यामध्ये येतील. ते नंतर सांगतो. मंजूर झाल्यावर सांगतो. जसे ते मंजूर ज्या गावांना महापालिकेचे KMT असेल, पाणी असेल, इतर सुविधा असतील, हे मंजुरीचं हे आपल्या ते 100 बसेसच्या मंजुरीचं केंद्र सरकारचं पत्र आहे. हां, 2 महिन्यात येतील.
2 महिन्यात येतील. हे कोल्हापूर ही सगळी यादी आहे देशाची. कोल्हापूर 100 मागणी, 100 मंजूर, 100 डिलिव्हर्ड. जरा बरी आहे. ठीक आहे. काय सांगा, दुसरं तिसरं चौथं काय असेल ते विचारून घ्या. डिसेंबरमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये 24 पडेल असं संजय राऊतांनी स्टेटमेंट केले. त्यामुळे जरांगे पाटलांनी 24 तारीख दिलेली आहे सरकार पडण्याच्या अगोदर. तर तुम्ही कसं बघताय स्टेटमेंटकडे किंवा काय? महाराष्ट्रामधलं जे महायुतीचं सरकार आहे हे पुढचं 15 वर्ष हेच सरकार येईल असं चित्र आता तयार झालेलं आहे. आता अनेक लोक आहेत जे पडेल अशा 24 तारखा आत्तापर्यंत दिल्या गेलेल्या आहेत. तसं काय होत नसते. एक दिलानं एकजुटीनं महाराष्ट्राच्या विकासासाठी भारतीय जनता पार्टी, शिंदेसाहेबांची शिवसेना आणि अजितदादांचे राष्ट्रवादी हे सगळे एकत्रित आलेले आहेत. त्यामुळं पुढं 15-20 वर्ष तरी या युतीला काय अडचण येईल असं मला वाटत नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न सुरू आहे त्यावेळी अजितदादांना डेंगू होतो. प्रश्न संपल्यानंतर अजितदादा बरे होतात. या दरम्यान फडणवीस बाहेर जातात म्हणजे दुसऱ्या राज्यामध्ये. एकूण एक वेगळ्या स्वरूपाचं चित्र रंगवलं जाते का किंवा नेमकं तथ्य त्यामध्ये काय? अजितदादांना डेंग्यू झालेला होता ही वस्तुस्थिती आहे. कारण मी स्वतः त्यांच्या घरामध्ये बंगल्यामध्ये जाऊन म्हणजे कामासाठी गेलो होतो आणि भेटलेलो होतो त्यांना. त्यामुळं हे काय आजाराचं सोंग नाही आहे, ही वस्तुस्थिती आहे. काही लोक विरोधक त्याचा अर्थाचा अनर्थ करतात. फडणवीस साहेब हे महाराष्ट्रामध्येच होते. आपल्याला माहिती आहे की देशामध्ये 5 राज्यांच्या सध्या निवडणुका सुरू आहेत आणि त्यामध्ये प्रत्येक प्रमुख नेत्यांना माझ्यासह काही राज्यांमध्ये काही मतदारसंघांच्या जबाबदारी दिलेल्या आहेत. त्याच पद्धतीचे फडणवीस साहेबांना सुद्धा एक स्टार प्रचारक म्हणून त्यांना काही राज्यांची जबाबदारी दिलेली आहे. त्याचं एक शेड्यूल दिलेलं आहे. त्या शेड्यूलप्रमाणे ते जातात आणि ते परत येतात. मी बघितलं आहे की म्हणजे ते जरी सभेला आज कुठंतरी तुम्हाला राजस्थानमध्ये दिसले असतील तर रात्री 2 वाजता ते परत मुंबईमध्ये येतात. सकाळी कामकाज करतात, परत जातात. मलासुद्धा मध्य प्रदेशचे जबाबदारी दिलेली आहे. मलाही तिकडे जावं लागतं. त्यामुळं मराठा आरक्षणाचा प्रश्न सुरू आहे म्हणून राज्याच्या बाहेर गेलं हे बोलणं चुकीचं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न खऱ्या अर्थानं कोणी सोडवला असेल तर तो फडणवीस साहेबांनीच सोडवलेला होता. 2015 ते 19च्या दरम्यान 2017 साली मराठा समाजाला आरक्षण दिलं. हायकोर्टामध्ये ते टिकवलं. दुर्दैवानं सत्ता गेली म्हणून ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यावेळच्या सरकारला ते टिकवता आलं नाही. आणि याचबरोबर अनेक मराठा समाजाच्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना, अण्णासाहेब पाटील महामंडळासारखी योजना आहे, सारथीसारखी योजना आहे, या माध्यमातून मराठा उद्योजक घडवणं आणि मराठा समाजाचं कल्याणकारी हे सगळं जे काम आहे फडणवीस साहेबांनीच केलेलं आहे. त्यामुळं आरक्षणासाठी ते बाजूला गेले हे म्हणणं योग्य नाही असं मला वाटतं. 24 डिसेंबरला कालावधी होईल का म्हणजे पूर्ण कामकाज होईल असं वाटतं? 24 डिसेंबर ही तारीख लास्ट दिलेली आहे. नाहीतर मुंबई जाम करू अशा पद्धतीचं नाही, मला वाटतं 24 डिसेंबरच्या आधीच हा प्रश्न सगळा निकाली लागेल. म्हणजे त्याच्यासाठी एवढा कालावधी, कारण खूप युद्ध पातळीवर काम सुरू आहे. मोठ्या प्रमाणात अनेक लोक त्यामध्ये काम करत आहेत आणि अंतिम टप्प्यामध्ये मी काल सकाळी सांगितलं होतं तुम्हाला की तुम्हाला लवकरच गोड बातमी समजेल. ते काल संध्याकाळीच आपल्याला ती बातमी मिळालेली आहे. आणि जो पहिला प्रश्न होता की कुणबी दाखल्याचा, आता जवळजवळ संबंध महाराष्ट्राचं बघितलं तर 67 सालचे साधारण 20,000 दाखले निघतायत आणि तयार आहेत. मग तुम्ही विचार करा, 20,000 दाखले जरी म्हटलं तरी 6 ते 7 लाख लोकांना ताबडतोब हे दाखले मिळू शकत आहेत. म्हणजे बऱ्यापैकी प्रश्न सुटेल. आणि 2 महिन्याच्या कालावधीमध्ये डिसेंबरच्या अंतपर्यंत आणखीन 1 लाख लोकांना हे दाखले मिळतील. मग मला सांगा, ते जर 1 लाख आणि म्हणजे हे सगळं बघितलं तर साधारण 30 ते 35 लाख लोकांना असेच दाखले मिळून जातील. त्यामुळे बऱ्यापैकी हा प्रश्न सुटेल. साहेब, सारथीचा उल्लेख तुम्ही केला. गेल्या 4 दिवसापासून सारथी उपकेंद्रावर कोल्हापूर, सांगली, सातारा त्या ठिकाणी उपोषणाला बसले. त्याकडे मात्र कुणाचंही लक्ष नाही. उपोषणाला बसलेल्या युवकांची माझी चर्चा झालेली आहे.
त्यांची मागणी आहे की संख्या वाढवली पाहिजे आणि तो आता विषय जे आता समिती नेमली गेलेली आहे त्या समितीसमोर हा विषय आहे. त्यामुळे ते संख्या वाढवली गेली पाहिजे या मताचा मी आहे आणि त्याच्यावरही निर्णय सकारात्मक होऊन जाईल. काल तुम्ही मराठा मोर्चाला आंदोलनाला येऊन पाठिंबा दर्शवलात आणि आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला की यापुढे कुठलेही लोकप्रतिनिधी सार्वजनिक कार्यक्रम घेणार नाहीत अथवा तिथे उपस्थिती लावणार नाहीत आणि आज भाजपच्याच ग्रामीणच्या अध्यक्षांनी मोठा कार्यक्रम घेतला तर त्या संदर्भात आज तिथे चर्चाही झाली. जोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे तोपर्यंत सार्वजनिक कार्यक्रम आम्ही घेणार नाही असं सांगितलेलं होतं. काल त्यांचं उपोषण संपलेलं आहे, त्यांनी आंदोलन थांबवलेलं आहे. त्यामुळे आजपासून सार्वजनिक कार्यक्रम घ्यायला काही अडचण नाही. अनेक कार्यक्रम असतात, अनेक शासकीय नियोजन असतात. समरजित राजेंनी 4 महिन्यापासून नियोजन केलेलं होतं. त्यामुळं जर ते झालं नसतं तर निश्चित तुमचा प्रश्न योग्य होता. परंतु आता सार्वजनिक कार्यक्रम घ्यायला काही हरकत नाही असे माझं म्हणणं आहे. थँक्यू. सर्वांनी चहा पाणी, पावभाजी, शिरा कोणी सांगितलं पाठवायला? कोणी सांगितलं पाठवायला? नको पाठवा. अरे मी सांगतो ना. जरा बापू दार ओपन कर. ज्यांना हां जायचं बाहेरचं बघ, जरा बाहेर बघा, जरा बोलूया. केंद्र सरकारच्या वतीनं आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहरासाठी दिवाळीचं भव्य दिव्य असं गिफ्ट मिळालेलं आहे. कोल्हापूर शहरासाठी 100 ई बसेस मंजूर झालेले आहेत. मला वाटतं कोल्हापूरकरांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. गेले अनेक वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेत अंतर्गत असणारी KMT बस सेवा ही विस्कळीत झालेली होती. असणाऱ्या बसेसपैकी 50% जास्त बसेस या नादुरुस्त आहेत. ज्या इतर बसेस रस्त्यावरती चालू आहेत त्याचा मेंटेनन्स होत नव्हता. चांगलं उत्पन्न होत नसल्यामुळं कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नव्हते. या सगळ्यावरती सोल्युशन म्हणून महापालिकेनं 50 बसेसची मागणी राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे केलेली होती. गेल्या 1 वर्षापूर्वी मी भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्या 50 बसेसचे 100 बसेस कशा होतील यासाठी मी प्रयत्न केला. केंद्र स्तरावर 3-4 बैठका झाल्या आणि काल ती जी अंतिम बैठक झाली त्यामध्ये कोल्हापूर शहरासाठी 100 ई बसेस मंजूर झालेले आहेत. कोल्हापूरसाठी खूप मोठी बातमी आहे आणि पर्यावरणपूरक महत्त्वाचा निर्णय म्हणजे पर्यावरणपूरक या बसेस असणार आहेत. कुठल्याही पद्धतीचं कार्बन एमिशन होणार नाही, कुठल्याही पद्धतीचे मेंटेनन्स लागणार नाही आहे आणि मॅन पॉवर कमी लागणार आहेत. AC बसेस सगळ्या आहेत. सगळं जे पेमेंट होणार आहे ते डिजिटली पेमेंट करण्याचा आपला मानस आहे. अशा एकंदरीत कोल्हापूर शहराच्या प्रगतीमध्ये आणखीन एक किंवा मानाचा तुरा त्यामध्ये रोवला जातो आहे याचा मला खूप खूप अभिमान आहे. थेट पाईपलाईनबद्दल मी बोलणार नाही म्हणून पूर्वीच सांगितलेलं आहे. श्रेयवाद नाही, कुणी ज्याचं त्यानं श्रेय घ्यावं. मी काय सांगितलं? मी कसं सांगणार? मी अंतर्यामी नाही आहे. हां जोडायची आपण जाऊन जोडू, काय त्याला आपण जाऊ. चला आम्हाला थोडं थोडं येते त्यातलं. थँक्यू. कोल्हापूरच्या विमानतळाचं विस्तारीकरण विमानतळ थोड्या दिवसामध्ये इंटरनॅशनल दर्जाचं विमानतळ. रेल्वेचं पण सांगू काय? केंद्र सरकारकडून कोल्हापूर शहराला
RCS कनेक्टिव्हिटी अंतर्गत कोल्हापूरचं विमानतळ अद्ययावत करण्यासाठी 270 करोड रुपये मंजूर झालेले होते आणि त्या टर्मिनल बिल्डिंगचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे. 15-20 दिवसामध्ये ते काम पूर्ण होतं आहे. अतिशय सुंदर देखणं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं एअरपोर्ट म्हणून कोल्हापूरच्या एअरपोर्टकडे पाहिलं जाईल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं करण्याबरोबर कोल्हापूरचा हेरिटेज लुकसुद्धा, जे आपले पॅलेसेस आहेत, जे आपलं मंदिर आहे, त्या पद्धतीचं हेरिटेज लुकसुद्धा देण्याचा त्याला आपण प्रयत्न केलेला आहे. या विमानतळाच्या टर्मिनल बिल्डिंगच्या निर्माणानंतर ज्या आज 6 विमानसेवा सुरू आहेत, लवकरच उडान 5 योजना लॉन्च होत आहे. त्यामध्ये आणखीन 4 विमानसेवेंची आपण मागणी केलेली आहे. कोल्हापूर इंदोर, अहमदाबाद, कोल्हापूर गोवा आणि नागपूर अशा 4 ठिकाणी कोल्हापूरहून जोडलं जावं अशी एक मागणी केलेली आहे. ती विमानसेवा लवकर सुरू होईल. आत्ताच नव्यानं कोल्हापूरचं मुंबईसाठी जे कनेक्शन होतं ते 7 दिवस सुरू झालेलं आहे आणि विशेष म्हणजे त्यामध्ये जी मोठी फ्लाईट स्टार एअरलाईन्सची सुरू झालेली आहे, ज्याच्यामध्ये बिझनेस क्लास, कोल्हापूर शहरामधून बिझनेस क्लास विमान कुठं मिळेल ह्याची लगेचच्या नजीकच्या काळामध्ये कल्पना नव्हती, परंतु स्टार एअरवेजच्या माध्यमातून ही चांगली सेवा कोल्हापूरकरांना मिळाली आहे. रोज आहे आणि 40 मिनिटामध्ये हे विमान मुंबईला पोचतं आहे. चांगली सेवा झालेली आहे आणि कोल्हापूरचं मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोल्हापूर बदलतं आहे. कोल्हापूरमध्ये डेव्हलपमेंट चांगले होत आहेत. कोल्हापूरचं विमानतळ चांगलं सुंदर होतं आहे. कोल्हापूरचं KMT बसेस येत आहेत. कोल्हापूरची रेल्वे स्टेशनची सुद्धा आपण परवा प्रधानमंत्री मोदीजींनी एका दिवशी 508 रेल्वे स्टेशन्सचं भूमिपूजन केलं. त्यामध्ये कोल्हापूरचा समावेश होता आणि 44 करोड रुपयेची विकास कामं कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनवर होत आहेत. अतिशय सुंदर आणि देखणं आणि हेरिटेज लुकसह आपलं कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन नव्यानं होतं आहे. त्याचबरोबर ज्या बंद होत्या त्या रेल्वे सुरू करण्याचा आपण प्रयत्न केलेला होता. त्यामध्ये विशेष करून सह्याद्री एक्सप्रेस ती जी बंद होती ती आता सुरू होती आणि ती पुण्यापर्यंत आता सुरू होते. भविष्यात ती मुंबईपर्यंतही होईल. वंदे भारतसारखी रेल्वे आपण कोल्हापूरचं नाव त्यामध्ये नव्हतं, ते नाव यादीमध्ये 50च्या यादीमध्ये आता वंदे भारत कोल्हापूरहून मुंबईला जाण्यासाठी ते आपण आता त्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. ती वंदे भारतसुद्धा 2-3 महिन्याच्या आत कोल्हापूरला सुरू होईल याची मला खात्री आहे. त्याचबरोबर कोल्हापूर वैभववाडीला जोडण्याचा जो प्रकल्प होता तोही थंड पडलेला होता. आता मी 1 वर्षापूर्वी खासदार झाल्यापासून पुन्हा पाठपुरावा करून कोकण रेल्वेकडून तो प्रकल्प आता PM गतिशक्तीमध्ये आपण त्याचा समावेश केला आहे. PM गतिशक्तीकडे बजेटची चांगली तरतूद असल्यामुळं ते सुद्धा 3,500 कोटीचा प्रकल्प होता तो 4,200 कोटीपर्यंत जातो आहे. तर त्याचीसुद्धा तत्वता मंजुरी मिळालेली आहे. कोल्हापूर वैभववाडीला जोडल्यानंतर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात विकास कोल्हापूर शहरासह इतर ग्रामीण भागांचा आणि मालासाठी किंवा दळणवळणासाठी खूप मोठा फायदा त्याचा कोल्हापूरला होणार आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.